ठेवल्या आहेत। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होणार की अटी शर्तींमध्येच रखडणार, बघूया। ठाकरे एकत्र येणार, राज ठाकरेंची साथ, उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद। आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती आपल्याला जे बांधायचंय, आपण खणखणीत दुकान बांधू। युती होणार की अटी शर्तींमुळे रखडणार? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं तर मला वाटत नाहीये। ऐकलत, शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरेंनी ज्येष्ठ सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीतून बंधू उद्धव ठाकरेंना साथ घातली आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं आणि मतभेद विसरण्यास तयार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर थेट उद्धव ठाकरेंनी वाद मिटल्याचं जाहीर करत राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिलाय। प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंबाचे दोन वारसदार, मात्र हे दोन वेगवेगळ्या सेनांचे सेनापती। 2006 मध्येच दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या। दरम्यान दोन्ही ठाकरेंनी एकमेकांवर टीकेचे कडवे बाण सोडले। तेव्हापासून आजपर्यंत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा वारंवार रंगल्या। कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीही केली, मात्र एकही काही झाली नाही। मात्र आता दोन्ही सेनापतींनी किरकोळ भांडणं बाजूला ठेवण्याची तयारी दाखवत एकमेकांना साथ घातली। मात्र एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी ठेवल्यात। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार, मराठी माणसासाठी एकत्र यायला तयार, महाराष्ट्र हिताआड येणाऱ्यांना भेटू नका, हित भाजपसोबत की माझ्यासोबत ते ठरवा, शिवरायांची शपथ घेऊन सांगा भाजपचा प्रचार करणार नाही। ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याची राजकीय समीकरणं बदलणार एवढं नक्की। मात्र याचा फटका इतर प्रादेशिक पक्षांना अधिक बसणार की राष्ट्रीय पक्षांना याची चर्चा रंगू लागली। असं असलं तरी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी अटी आणि शर्ती पुढे केल्यात। त्यामुळे ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार की अटींमुळे पुन्हा युती रखडणार, याबाबत आता साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे गटाची देखील प्रतिक्रिया आता समोर आली आहे। त्यामुळे आता राजकीय महाविकास आघाडीबरोबर काय झालं, युती केली। शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का? नाही। काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का? नाही। आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही, कारण की राजसाहेबांना सगळ्या अंतर्गत गोष्टीची जाणीव असल्यामुळं, माहिती असल्यामुळं राजसाहेबांबरोबर युती करण्याला मला तरी वाटतं की उद्धवसाहेब तयार होणार नाहीत। परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्यासोबत होते, आपण पाहिलं सगळ्यांनी। परंतु मी मगाही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं, तुम्ही आम्ही कोण काही बोलू शकत नाही। शिवसेना हँडल केली असती ती त्यांच्या दोन भावांचा प्रश्न आला, आम्ही जे होतो ते वेगळे होतो। शिंदे साहेबांनी स्वतः हिंमत दाखवली आणि त्या हिमतीची किंमत पण त्यांनी मोजली।
उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सडेतोड भूमिका मांडली आणि त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. तर आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही. दोन परिवार एकत्र येत असतील तर आम्ही स्वागत करू, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळांनी दिली आहे. महायुती जी आहे ही महायुती महाराष्ट्राच्या मुळावर कुठेतरी उठलेली आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान करतायत असा त्यांचा इशारा असण्याची त्यामध्ये दाट शक्यता आहे. तर आम्ही भारत जोडोवाले आहोत आणि दोन परिवार एकत्र येत असेल तर त्यामध्ये कुठेही आक्षेप नाही, हरकत नाही आणि जोडल्या कुठे काही जात असेल तर स्वागत आहे. एवढी सौहार्दाची आणि सद्भावनेची भूमिका यावर आम्ही व्यक्त करतो. मला असं वाटतं दोघं जर हातात हात घेत असतील तर आपण कशाला बोलावं त्याच्यात. दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर आपण कशाला निष्ठानं बोलावं. चांगलं आहे ना, कोणी दोन भाऊ एकत्र येत आहेत तर काय वाईट आहे. चांगलं आहे, अभिनंदन, ऑल द बेस्ट. दरम्यान राज ठाकरेंच्या विधानानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का, अशी चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे. एकत्र येण्याच्या विचारात काही वावगं नाही. दोन्ही नेते याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे. तर दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राला आवडेल, असं सुषमा अंधारे म्हणतात. पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. मात्र या दोघांचं राजकारण एकत्रित असलं पाहिजे का, यावर निश्चित चर्चा होऊ शकते. महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच. प्रमुख अंतिम निर्णय घेत असतात, पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस या अँगलने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणून लगेच नुसती चॅनलवर बातमी आली किंवा महेश मांजरेंनी मुलाखत घेतली म्हणून ही विषय व्हावा किंवा न व्हावा असं मला वाटत नाही. मला वाटतं याच्यासाठी दोघांनाही बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे, योग्य यंत्रणा आहे, अनेक गोष्टी, अनेक लोक आहेत दोघांच्या बरोबर हे करणारे, समन्वय साधणारे. दोन्ही ठाकरेंनी एकमेकांना टाळी दिली आहे आणि त्यामुळे राजकीय घमासान सुरू झालाय. मात्र ही युती होण्याआधीच नव्या वादालाही तोंड फुटतंय. एकनाथ शिंदेंच्या भेटीचा दाखला देत ठाकरे गटाकडून युतीसाठी काही अटी घालण्यात आल्या, तर ठाकरेंच्या या अटीवर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे? तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं. हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला. राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एसएनसी यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही. आणि तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना. तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय, तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं, तुम्ही शिंदेंना बोलायला हे चुकीचं केलं. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती म्हणणार आम्ही भांडणं मिटवायला तयार आहोत, असं नाही होत ना. दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं काय नाही बोलवायचा हा आमचा विषय आहे. आणि आमच्याकडे जे येणार आहे ते सगळे महाराष्ट्रद्रोही. आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत. राज ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडावी. त्यांना कोणाशी युती करायची आहे तो त्यांचा सर्वाधिकार आहे. राज आणि उद्धव युती करणार असतील तर भाजप त्यांच्यामध्ये येणार नाही, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात. तर राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला साथ दिली, त्यांनी चांगला निर्णय घेतला होता, असंही बावनकुळे म्हणाले. भूमिका व्यक्त करणे, मांडणे, त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात. त्यामुळे राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत निर्णय असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. एका परिवारातले त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.
मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात. त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, ही त्यांची लाईन होती. आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे. योगायोगाने ती बातमी बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच राहील. दोन्ही ठाकरे एकत्र येणार असतील तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनीही दिली आहे. त्यांनी एक्सवरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीविरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानंच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे. तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागत करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. मात्र आणखी थोडी वाट पहा, त्यानंतर काय ते कळेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया फडणवीस द्यायला विसरले नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात. जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय. त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू. पुढची बातमी. दोघे एकाच आल्यास मराठी माणसाचं भलं होईल. दोघेही योग्य निर्णय घेतील, त्यामुळे मीनाताई आणि बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया चंदू मामा देत आहेत. आज एवढे वर्ष मी प्रयत्न करतोय पण त्याला काही यश देवाने दिलं नाही. पण शेवटी कालाय तस्मै नमः, त्याप्रमाणे वेळ आलेली आहे आणि आता योग्य वेळी योग्य ते निर्णय ते दोघे घेतील आणि महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं भलं होईल. जर साहेब असते तर खूप आनंद झाला असता, पण आज सुद्धा त्यांच्या आत्म्याला नक्की शांती मिळेल आणि मीनाताई आणि आमच्या सगळ्या घरातल्या जी आईपासून सगळ्या लोकांना एक समाधान मिळेल आणि खरोखर आज त्यांच्या जे इच्छा अपुरी राहिली होती ती पूर्ण झाल्यासारखी होईल. पुढची बातमीकडे वळूयात. राज ठाकरेंचा प्रस्ताव मनसे नेते अमेय खोपकरांना मान्य नाहीये. अशी अभद्र युतीच नको, असं हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशी तिखट प्रतिक्रिया अमेय खोपकरांनी दिली आहे. याबाबत काय प्रतिक्रिया एक्सवर त्यांनी दिली आहे पाहूयात. अशी अभद्र युती होऊ नये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खोपकरांना युती नकोय, अशी अभद्र युती होऊ नये असं खोपकर म्हणतात. मात्र आता याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात. एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवणारे ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेत. हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधू सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. पाहूया. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र. ठाकरे महायुती सरकारला घेरणार. हिंदू आणि हिंदीवरून रान पेटवणार. आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उकडून फेकू. ऐकलत? हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.
विशेष म्हणजे हिंदू आणि हिंदी कनेक्शनचा मुद्दाही खोडून काढलाय. त्यामुळे हिंदी सक्तीचा मुद्दा महाराष्ट्रात पेटणार असल्याचे संकेत यातून मिळाले. कारण उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांचं नाव घेऊन त्यांना याबाबतीत आव्हान दिलंय. त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर पुन्हा ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय. आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं, आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकू. आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल, होऊ देणार नाही, परत परत सांगतोय. तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना, कोण जोशी का कोण, हा मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी, ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा. 2 दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. तसंच हिंदू असलो तरी हिंदी नसल्याचं सध्या जवळीक असलेल्या भाजपला ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंनी काय भूमिका मांडली होती पाहूया. महाराष्ट्रात हिंदी पहिलीपासून का शिकायची? दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रात लादण्याचं कारण काय? महाराष्ट्राचं हिंदीकरण कशासाठी? हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं विकू देणार नाहीत. गेल्या काही वर्षांपासून उद्धव आणि राज ठाकरेंची अनेक मुद्द्यांवर टोकाच्या विरोधाची भूमिका असते. कारण उद्धव ठाकरे ज्याच्या विरोधात त्याच्याशी राज ठाकरेंची जवळीक असल्याचं वारंवार दिसून आलंय. मात्र गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंदी सक्तीच्या मुद्द्यामुळे उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्रित भाजपच्या विरोधात शड्डू ठोकलेत. आणि हाच मुद्दा दोघांना एकत्र आणणार का, याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. राजकारणात टायमिंग महत्त्वाचं असतं. आता तेच टायमिंग राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव देऊन साधलाय. मात्र आताच राज ठाकरेंनी हा प्रस्ताव का दिलाय पाहूया. हिंदी सक्ती विरोधातून एकीची नांदी. राज ठाकरेंनी टायमिंग साधलं. ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी एकी. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा विधानसभा निवडणूक झाली आणि अचानक राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली. मात्र राज ठाकरेंनी साधलेल्या टायमिंगसाठी कारण ठरलाय तो राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा निर्णय. राज ठाकरेंचं राजकारण हे भाषिक मुद्द्यावर अवलंबून आहे. मात्र सरकारनं त्याच मुद्द्याला धक्का देण्याचा प्रयत्न केल्यानं राज ठाकरेंनी बंधू उद्धव ठाकरेंपुढे मैत्रीचा हात पुढे केल्याची चर्चा आहे. मात्र या टायमिंगचा नेमका अर्थ काय ते पाहूया. एक देश एक भाषेचा नारा देत केंद्राकडून राज्याच्या अस्मितेला आव्हान देण्यात आले. हिंदी सक्ती केल्यानं राज ठाकरेंच्या भाषिक राजकारणाला धक्का बसलाय. प्रादेशिक पक्षांना एकत्र करत केंद्राविरोधात संघर्ष करण्याची रणनीती आखण्यात आली. मनसे शहरी भागांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी युतीचा फायदा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं मनसे आणि ठाकरे गट समदुःखी आहे. तर राज ठाकरेंना आपला वापर होत असल्याचं लक्षात आल्यामुळेच त्यांनी ही भूमिका घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केला. हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायची कारस्थानं रचत आहेत. हे माननीय राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसाला. राजकारणात टायमिंग महत्वाचं असतं. तेच आता राज ठाकरेंनी साधलंय. मात्र उद्धव ठाकरेंनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी ही युती होणार का आणि राज ठाकरेंनी साधलेलं टायमिंग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किती प्रभावी ठरणार यावर महाराष्ट्राची राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. मात्र ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचे राज्याच्या राजकारणावर कसे परिणाम होतील समजून घेऊ. महापालिकेआधी ठाकरे बंधू एकत्र. राज उद्धव युती कुणाचं गणित बिघडवणार? अस्तित्वासाठी एकी की सत्तेची नेकी?
19 वर्षांचं राजकीय वैर विसरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर युतीचा प्रस्ताव ठेवलाय, तर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. ते नेमकं कसं पाहूयात. विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला. राज उद्धव एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो. शहरी भागात राज ठाकरेंना मानणारा वर्ग आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिका राखणं शक्य होऊ शकतं. उद्धव ठाकरेंचं संघटन कौशल्य आणि राज ठाकरेंचं भाषण पक्षवाढीसाठी फायद्याचं आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे नेमकं कोणतं कारण आहे हे जाणून घेतलंय सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याकडून. ठाकरेंच्या अस्तित्वाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्वात राहील की नाही याचा जो प्रश्न तयार झालेला आहे, त्याला जर आज उत्तर तातडीनं शोधायचं असेल तर ते केवळ आणि केवळ दोन ठाकरेंनी एकत्र येणं हेच आहे. आणि हे दोघंही ठाकरेंना काही प्रमाणावर उमगलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यातूनच आता स्पष्ट संकेत दिले जात आहेत की दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 56 वरून 20 वर आली, तर राज ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. तर 2017च्या पालिका निवडणुकीत ठाकरे गटाला काठावरचं बहुमत मिळालं होतं, तर मनसेनं 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र ठाकरेंच्या सेनेची शकल झाल्यामुळं आणि मनसेच्या अधपतनानंतर आता ब्रँड ठाकरे संकटात सापडलाय. मुंबईत विधानसभेच्या मतांचं गणित कसं होतं ते देखील पाहूयात. भाजप 16 लाख, शिंदे गट 6 लाख, ठाकरे गट 15 लाख, मनसे 4 लाख. मनसे असो वा ठाकरेंची सेना, राजकारणात जिवंत राहायचं असेल तर तडजोडी कराव्याच लागतात. त्या दोन्ही पक्षांसाठी प्रश्न अस्तित्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येतोय असं ठाकरे बंधूंनी म्हटलं तर नवल ते काय. शेवटी सर्व्हायव्हलचा प्रश्न आला की घरचे जवळचे वाटतात हेच खरं. बाकी आगामी राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार हे अटळ. त्यामुळे ठाकरे खरंच एकत्र येणार का हेच पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना ठाकरे सेनेच्या ट्विटरवरती ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो मात्र आता व्हायरल करण्यात आल्याचं दिसतंय. हाच तो फोटो आहे आपण पाहतोय आणि आता त्यामुळेच चर्चांना उधाण येत आहे. हाच तो फोटो ज्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा काही भाग तिथं दिसतोय आणि त्यानंतर मग फोटो पाहायला मिळतो तो हस्तांदोलनाचा. दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावरून शिवाजी पार्क जवळच्या नागरिकांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत पाहूयात. आपल्यासोबत बोलण्यासाठी तरुणाई जोडली गेलेली आहे. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की नेमकं त्यांच्या मनात नेमकं काय आहे या सगळ्या प्रकरणावरती. मला असं वाटतं की एकत्र यावे, कारण की मराठी माणसाला सपोर्ट तेव्हाच मिळेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र येतील तेव्हा. 100% दोघांनी एकत्र यायलाच हवे, कारण की एकत्र जर का आले तर मराठी माणसाचा जो दर्जा आहे तो उंचावेल. जर का एकत्र नाही आले तर मला वाटत नाही मराठी माणसाला भविष्यामध्ये काही स्कोप मिळेल, भाषेचा दर्जा कमी होणार. तर दोघांनी एकत्र आले तरच मला वाटतं सत्ता महाराष्ट्रावर ते गाजू शकतात. नक्कीच ठरेल महाराष्ट्राचं, कारण इथे दोघं एकत्र आल्यावर फक्त आपल्या मराठी माणसाचा फायदा होईल. जिथे आज आपल्याला नोकऱ्या भेटत नाहीत मराठी माणसाला बघतो आपण, हे दोघं जर एकत्र आले भविष्यात पुढे तर मराठी माणसाला नक्की आणि महाराष्ट्राला तर नक्कीच फायदा होईल. राज आणि उद्धव ठाकरे हे जर काही एकत्र आले तर नक्कीच ते महाराष्ट्राच्या हिताचं ठरेल. कॅमेरामॅन अनूपसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. पुढची महत्त्वाची बातमी. महायुती सत्तेत आल्यानंतर लाडकीला 2100 रुपये देणार या आश्वासनावरनं सरकारनंच आता युटर्न घेतला होता. मात्र आता आगामी झेडपी आणि पालिका निवडणुकीपूर्वी सरकारनं पुन्हा 2100 रुपये देण्याचे संकेत दिलेत. याच संदर्भात नेमका कोणी काय दावा केलाय बघूया. झेडपी पालिका निवडणुकीत लाडकीचे लाड. निवडणुकीपूर्वी लाडकीला 2100
महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील 8 लाख लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या 8 लाख लाडकींना 1500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत. त्यातच महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफांनी लाडकीला 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलंय. मात्र आश्वासनांची खैरात वाटताना मुश्रीफांनी अजब विधान केलंय. मी तुम्हाला या युती सरकारचा एक मंत्री म्हणून ही योजना अजिबात बंद होणार नाही. 2100 रुपये करण्याचं वचन दिले ते योग्य वेळेला ते केल्याशिवाय जिल्हा परिषद नगरपालिकेला आम्हाला मतं मिळणार नाही हे आम्हाला माहिती आहे. ऐकलत? मंत्री महोदयांनी लाडकीला आश्वासन देताना थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 2100 रुपये द्यायलाच हवेत असं म्हटलंय. मुश्रीफांच्या विधानामुळे लाडकी बहीण फक्त मतांसाठीच आहे का? लाडकीच्या जीवावर निवडून आलेलं सरकार आता लाडकीलाच गुलीगत धोका देतंय का? आणि लाडकीला 2100 रुपये केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतेच मिळणार आहेत का? नंतर योजना बंद होणार आहे का? अशा अनेक प्रश्नांनी राज्यातील लाडकीच्या मनात घर केलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता बातमी आहे महायुतीतील शहाची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना शह दिलाय. नवी मुंबईतील DPS फ्लेमिंगो तलावाच्या पाणथळ जागांवर नगरविकास खात्यानं निवासी बांधकामाचं आरक्षण टाकलं. त्याला गणेश नाईकांचा विरोध होता आणि त्यानुसारच फडणवीसांनी नाईकांचा प्रस्ताव मान्य करत नवी मुंबईतील DPS फ्लेमिंगो तलाव संरक्षित करण्याची घोषणा केली आहे. शिंदे गटाला शह दिल्याची चर्चा आहे. आणि आता एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. संग्राम थोपटे हे भोरमधील काँग्रेसचे माजी आमदार आहेत. 3 वेळेस संग्राम थोपटे या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. थोपटेंनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवरील कव्हर फोटो बदललाय. तर उद्या भोरमध्ये सभा घेऊन पुढची भूमिका जाहीर केली जाणार आहे. बघा, ही लोकशाही आहे. आता माझ्यापर्यंत काही आलेलं नाही. संग्राम दादांचं माझं अनेक वेळा बोलणं होतं. संग्राम दादांनी मला अजून काही हे सांगितलेलं नाही की ती कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करत आहे. त्यांचा काय निर्णय येतोय हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते. त्यामुळे प्रश्नचिन्हावर कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही. माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडी बरोबरच राहतील. तर त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच. त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्राम दादांवर का दाखवावा आपण? बातमी सर्वसामान्यांसाठी आता अतिशय महत्त्वाची आणि मोठी आहे. बनावट विकत असाल तर सावधान. बनावट पनीर आढळलं तर आता थेट दुकानाचा परवानाच रद्द केला जाणार आहे. गेल्या काही काळात बाजारात बनावट पनीरची विक्री केली जात असल्याचं समोर आलं. आता याबाबत बनावट पनीर विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याबाबतचे आदेश दिलेत. बनावट पनीर कसं ओळखायचं पाहूया. मऊ एकसमान थोडं लवचिक खरं पनीर असतं. नकली पनीर खडबडीत आणि रबरासारखं लागतं. रंग नैसर्गिक पांढरा, किंचित पिवळसर. रंग खूप पांढरा किंवा कृत्रिम. दुधाचा हलका गोड वास खऱ्या पनीरला येतो. नैसर्गिक चव त्याला असते खोट्या पनीरमध्ये. नकली पनीरमध्ये रासायनिक वास असतो. असली पनीर हे पाण्यात टाकल्यास हळूहळू मऊ होतं. खोटं पनीर नकली पटकन विरघळतं. तव्यावर ठेवल्यास हळूहळू वितळेल. दुधाचा वास येईल. नकली प्लास्टिकसारखा वितळेल. जळल्याचा वास येईल. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही मोठा विरोध पाहायला मिळतो. जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यातल्या 12 ते 13 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जातोय. त्यामुळे वाईल्ड लाईफ कॉरिडॉर असलेल्या या गावांमधलं पर्यावरण धोक्यात आलंय. शेती बागायतीही नष्ट होणार आहे. तसंच पाण्याचे स्रोतही बंद होतील. वनतोडीमुळे वन्य प्राण्यांचा उपद्रवही वाढणार. त्यामुळे हा महामार्गच रद्द करण्याची मागणी शेतकरी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली आहे. या मार्गावर चाचणीसाठी जपानमधून 2 अत्याधुनिक बुलेट ट्रेन लवकरच भारतात दाखल होतील. E5 आणि E3 श्रेणीतील या शिंकसेन बुलेट ट्रेन 2026च्या सुरुवातीला भारतात येतील. त्यांचा वापर प्रामुख्याने प्रशिक्षण आणि तांत्रिक चाचण्यांसाठी केला जाणार आहे. मुंबई अहमदाबाद 505 किलोमीटर बुलेट ट्रेनचा मार्ग आहे.
सुरत ते बिलीमोरा या 48 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील काम 1 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करून चाचण्या सुरू होतील. बीकेसी आणि शेळफाटा दरम्यान 21 किलोमीटर बोगद्याचं कामही वेगानं सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील 7 बोगद्यांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. बुलेट ट्रेन मार्गावर 150 किलोमीटर 3 लाखांहून अधिक साऊंड बॅरियर्स बसवले. एसटी कर्मचाऱ्यांची हेळसांड काही नवी नाहीये. त्यात आता या कर्मचाऱ्यांचं 100 कोटींचं नुकसान झालं. मात्र हे 100 कोटी कुणी खाल्ले बघूया. एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार. एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफला फटका. एसटी महामंडळाकडून नियमांची पायमल्ली. राज्यात एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. यातच आता तब्बल 87,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली तब्बल 1240 कोटींची रक्कमच एसटी महामंडळानं पीएफ ट्रस्टमध्ये भरली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे 100 कोटी बुडाल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केलाय. फेब्रुवारी 24 पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टकडे एसटी महामंडळाने भरलेलीच नाहीये. कारण ती रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाही आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालंय. कारण हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत. हे पैसे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळतात किंवा त्यांना पीएफ ॲडव्हान्स दिलं जातं ते मिळतात. या सगळ्यावरती परिणाम झाला आहे आणि 100 कोटी ही रक्कम खूप मोठी आहे. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ जर पीएफ ट्रस्टला पैसे भरण्यासाठी शासनाने जर पैसे दिले नाहीत तर या ट्रस्टवर EPFO ऑफिस कारवाई करू शकते. एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅज्युइटीचे 2 स्वतंत्र ट्रस्ट असतात. यात एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांचा पीएफ आणि ग्रॅज्युइटीची रक्कम जमा केली जाते. मात्र फेब्रुवारी 2024 पासून एसटीनं दोन्ही ट्रस्टकडे रक्कम भरणा केलेली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या पीएफचा दोन्ही ट्रस्टकडे भरणा केला जातो. ट्रस्टकडून पीएफमध्ये गुंतवणूक केली जाते. एसटीकडून वर्षभरापासून या रकमेची गुंतवणूक झालेली नाही. गुंतवणूक न केल्यानं व्याज आणि चक्रवाढ व्याज बुडालंय. एसटीकडून पीएफच्या नियमांची पायमल्ली झाली आहे. एसटी महामंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र एसटी महामंडळानं पगारातून कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये का भरलेली नाही? एसटीची रक्कम कुठे वळवली? कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारं धोरण एसटी बुडवण्यासाठी आहे का, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पीएफ ऑफिस कुणावर कारवाई करणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आता बातमी पुण्यातनं येते. पुण्यात काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुणे शहरात असणाऱ्या एका शाळेमध्ये व्हॅन चालकाकडून मुलींशी अश्लील कृत्य करून धमकावल्याची घटना समोर आली आहे. घरी नाव सांगितलं तर जीवे मारीन अशी धमकीही देण्यात आली होती. विद्यार्थिनी घाबरल्या. ही धक्कादायक घटना नांदेड सिटी परिसरात घडली आहे. याची माहिती मिळताच पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्हॅन चालकाला चोपलाय. स्कूल व्हॅन तोडली आहे. त्यानंतर पोलिसांनी व्हॅन चालकाला ताब्यात घेतलाय. व्हॅनमधल्या शाळेतल्या लहान मुलींबद्दल बरोबर लैंगिक कृत्य करणं, त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवणं आणि विविध प्रकार करून घेणं असं ह्या महिलांच्या निदर्शनास आलं होतं. जो अटक केलेला आहे तो अपंग आहे आणि मुसलमान आहे आणि शाळेतल्या मुलींबरोबर तासनतास निर्जन ठिकाणी जाऊन
अश्लील कृत्य करताना या महिलांना सापडलेलं आहे, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. पण आम्ही चेतवणी देतो, अशा पद्धतीत जर मुलींबरोबर कोणी वागणार असेल, भविष्यामध्ये जर काही घटना घडली त्याची सर्वस्वी जबाबदार असे कृत्य करणारे लोक असतील. भांडूपमधनं बातमी आहे. मुंबईच्या भांडूपमध्ये तरुणानं भर रस्त्यात हायदोस घातलाय. तलवार घेऊन रस्त्यावरती या तरुणानं दहशत माजवली. बस अडवून बस आणि रिक्षाची तोडफोड केली आहे. रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांना देखील हा तरुण तलवारी दाखवत होता. या सगळ्या प्रकारानं नागरिक दहशतीत आहेत. अखेर पोलिसांनी याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. मीत चंदानी असं याचं नाव आहे. भांडूपचाच तो रहिवासी आहे. त्याच्याकडे तलवार कुठून आली याचा तपास पोलीस करतात. बातमी पुण्यात येते. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आलाय. ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. त्यानंतर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ससून रुग्णालयाचा पहिला अहवाल काल समोर आला होता. त्यातून तनिषा भिसे यांचं कुटुंब आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर अप्रत्यक्षपणे ठपका ठेवण्यात आला होता. मात्र ससूनच्या दुसऱ्या अहवालात घैसास यांना दोषी धरण्यात आलाय. आज आपल्याकडे अहवाल प्राप्त झाला. त्या अहवालामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी त्या ट्रीटमेंटमध्ये हलगर्जीपणा केला आहे, निष्काळजीपणा केला आहे असा ठपका ठेवला होता. त्या अहवालावरून आज त्यांच्यावर आपण तो गुन्हा दाखल अलंकार पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी, मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलाय आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. आमच्यातील वाद भांडणं क्षुल्लक असल्याचं ठाकरे म्हणतात. तर उद्धव ठाकरेंनी आपल्यातील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची उत्सुकता आहे. मी का म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसएनसी नाही. राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद निर्माण होईल असं भुजबळ म्हणतात. तर ठाकरे बंधू एकत्र येण्याला फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं म्हणणं आहे. राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. सरकार बनली, सरकार पडली, नवीन सरकार आली तर काही होऊ शकतं. परत एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही. पण झालं तर उत्तम आहे. म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत. दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल. कोणी एकत्र येण्यानं काही राजकारणामध्ये बदल होत नाही. असे पूर्वी अनेक वेळा लोक एकत्र आले, बाजूला गेले.
शेवटी लोकांनी जो विश्वास महायुतीवर व्यक्त केलेला आहे या विधानसभेमध्ये आणि तो विश्वास लोकांच्या मध्ये अधिक दृढ होत चाललेला आहे. तर मला वाटत नाही की काही कोणी एकत्र येण्याने काही त्याच्यामध्ये काही बदल होईल असं अजिबात नाही. पुढची बातमी, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हा त्यांचा विषय आहे असं मंत्री गुलाबराव पाटलांचं म्हणणं आहे. तर संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्र येऊ देणार नाहीत अशी टीका शहाजी बापू पाटलांनी केली आहे. त्यामुळे विविध राजकीय प्रतिक्रिया या युती संदर्भातल्या चर्चांवरती उमटताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार का याबाबत बऱ्याच प्रतिक्रिया समोर येतात. राजकीय वर्तुळातून या प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळतात. त्याच्या विचाराचा विषय आहे. आता राज साहेबांना काय वाटतं हा त्यांचा विषय आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा विषय आहे. शेवटी कोण कोणाबरोबर जावं हा त्याच्या पक्षाचा आणि त्यांचा नेत्यांचा विषय आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये मला बोलणं उचित होणार नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. गुलाबराव पाटील बोलतील आणि ते निर्णय बदलतील असं होत नाही. शेवटी ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा निर्णय घेतील. कलियुगातला नारद मुनीची औलाद आहे ती संजय राऊताची औलाद आहे. संजय राऊत हे घडू देत नसतो. संजय राऊत सध्या मुलाखतीतून जे मायावी जाळ टाकत आहे राज ठाकरेंच्यावर, ते राज ठाकरेचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललाय. राज ठाकरेंना हिंदुत्वाच्या कडव्या मुद्द्यापासून बाजूला सारायचं. संजय राऊत हा काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याचा एजंट म्हणून महाराष्ट्रात काम करतो. पुढची वेगळी बातमी आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये धावणारा बैल तुम्ही नेहमीच पाहिला असेल, मात्र तुम्ही बैलाची विमान उडी पाहिली आहेत का? नाही ना? आज आपण बैलाची विमान उडी पाहूयात. एखाद्या हरणासारखी बघा. कसा हाय दणका ती बी दिवशी बैलाचा. फाकलं का नाही डोळं आणि वाचलं का नाही तोंड. नाद करावं शेठ ती बी देशी बैलाचा. छे, परत बघा व्हिडिओ आणि करा एन्जॉय. ही बैल हाय बैल, शेतकऱ्याची खरी दौलत. शेतात राबण्यापासून ती बैलगाड्या शर्यतीपर्यंत फकड्या 100% साथ देणार म्हणजे देणार. आणि आपला शेतकरी बी डोळं झाकून विश्वास ठेवणार म्हणजे ठेवणार. आता ही व्हिडिओ बघा. आपल्या दक्षिण भारतातल्या असल्याचं कळतंय. स्थानिक खेळात बैलाचा ताबा सुटला आणि बैल वाऱ्यागत सुसाट 5-25 तरुण आडवं होतं आणि बैल गोलीगत. धोका दिल ती बैल कसला. थेट डोक्यावरनं उडी. कसं तर असं. याला बैल म्हणायचं का इमान तुम्ही ठरवा. पण बैल नेहमी इमानी असतो ही मात्र 100% खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता बातमी पुण्यातनं. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक गावात भैरवनाथ यात्रेच्या निमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या मोहक अदा पाहायला मिळाल्या. गौतमी पाटीलनं तिच्या तुफान नृत्यानं आणि आदांनी भुरळ पाडली सर्वांनाच. तेलंगणातल्या नलगोंडामध्ये जवानांनी जय जवान जय किसान ब्रीद सिद्ध केलंय. ड्युटीवर परतत असताना शेतकऱ्याचं पीक पावसात भिजताना दिसलं. जवानांनी तातडीनं हे पीक ताडपत्रीनं झाकलं आणि अचानक आलेल्या पावसापासून पीक वाचवलं. आणि आता एक वेगळी बातमी. 17 महिन्याचा मुलगा रातोरात करोडपती झाल्याच्या बातमीवर तुमचा विश्वास बसेल का?
बसवावा लागेल, कारण हा मुलगा आहे नारायण मूर्तींचा नातू एकाग्र रोहन मूर्ती. इन्फोसिसचे संचालक नारायण मूर्तींच्या नातवाला सुमारे 3.3 करोडचा डिव्हिडंड मिळणार आहे. इन्फोसिसनं 17 एप्रिलला 22 रुपये प्रति शेअरचा अंतिम लाभांश जाहीर केला. एकाग्र 4 महिन्याचा असताना त्याला नारायण मूर्तींनी 15 लाख शेअर गिफ्ट केले होते, ज्यामुळे एकाग्रला त्याच्या 15 लाख शेअरसाठी जवळपास 3.5 कोटी रुपये मिळतील. आता बातमी मुंबईकरांसाठी आहे, महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. होय, मेट्रोचं काम सुरू असताना अमरमहल जंक्शन इथं जलवाहिनीला गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद असेल. चेंबूर, गोवंडी, मानखुर्द तसंच घाटकोपर, कुर्ला, परळ, शिवडीत पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहील. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. चेंबूर, गावठाण, स्वस्तिक पार्क, मैत्री पार्क, घाटला पाणी पुरवठा इथं बंद राहील. तसंच चेंबूर कॅम्प, वाशीगाव, भक्ती पार्कमध्येही पाणी पुरवठा बंद राहील. माहुलगाव, सिंधी सोसायटी, नवजीवन सोसायटीमध्ये पाणी पुरवठा बंद राहील. नवीन टिळकनगर, एलटीटी टर्मिनस, नेहरू नगर, टिळकनगरलाही पाणी पुरवठा बंद राहील. चुनाभट्टी, एव्हरार्ड नगर आणि पोलीस वसाहती, कामगार नगर, ताडवाडी आणि समर्थनगरमध्ये. मुंबईच्या तापमानात सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण आहे. वाढत्या तापमानानं घामोळे आणि पुरळ येण्याचं प्रमाण वाढलंय. तेव्हा मुंबईत त्वचाविकारांच्या रुग्णांच्या संख्येत सुमारे 30% वाढ झाली आहे. जीन्ससारखे कपडे घालत असल्यानं मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य विकार होतात. वाढत्या तापमानानं सनबर्न होण्याचं प्रमाणही वाढलंय. तसंच लहान मुलं सतत उन्हात खेळत असल्यानं घामामुळे त्यांच्या अंगावर सफेद डाग दिसत आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलंय. काय काळजी घ्याल बघा, जास्तीत जास्त पाणी प्या. कलिंगड, टरबूज सारखी फळं खा. दिवसातून 2 वेळा साध्या पाण्यानं आंघोळ करा किंवा शरीर ओल्या कपड्यानं पुसून काढा. सतत घाम येणाऱ्या जागेवर डस्टिंग पावडर लावा. सफेद, सुती, सैल कपड्यांचा वापर करा. विदर्भात सूर्य आग ओकतोय. अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट पाहायला मिळतेय. येत्या काही दिवसात अकोल्याचा पारा 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अकोल्यात सलग 2 दिवसापासून तापमानाचा पारा 44 अंशांच्या पुढे जाऊन पोहोचलाय. काल 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अकोल्यामध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात देखील प्रचंड वाढ होणार आहे. आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. भरपूर पाणी प्या, सुती सैल कपडे घाला, सफेद कपडे वापरा असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय. कारण 40शी पार तापमानाचा पारा आता पोहोचल्याचं पाहायला मिळालंय. सलग 2 दिवस तापमान चढतच आहे आणि या पुढच्या काही दिवसात पारा 45 अंशांच्याही पलीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बातमी विद्यार्थ्यांसाठी आहे. आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही आता वैमानिक होता येईल. अगदी बरोबर ऐकलंय. सध्या याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात विचार सुरू आहे. या संदर्भातील धोरण निश्चित झाल्यानंतर नागरी हवाई मंत्रालयाकडे ते मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. आजच्या घडीला ज्यांना व्यावसायिक वैमानिक बनायचं आहे त्यांना विज्ञान शाखेतून किमान 12वी उत्तीर्ण असावं लागतं अशी अट आहे. याच नियमात बदल करण्याचा DGCAनं विचार केला आहे. तुम्ही UPIचा वापर करत असाल तर तुम्हाला आता पेमेंट करताना भुर्दंड बसू शकतो. कारण UPI पेमेंटवर GST लागणार आहे असा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच UPI पेमेंटवर GST लावला जातोय का याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया. 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर GST. UPI पेमेंट करणं आता महागणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय?
तुम्ही UPI पेमेंटचा जास्त प्रमाणात वापर करणार असाल तर तुम्हाला नक्कीच भुर्दंड बसणार आहे, कारण आता तुम्हाला पेमेंट सोबत GST ही भरावा लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या दाव्यात तथ्य आहे का? खरंच केंद्र सरकारनं असा निर्णय घेतलाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे, कारण देशभरात कोट्यवधी युजर्स UPIचा वापर करत असतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. UPI द्वारे केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांवरच्या व्यवहारांवर GST लावला जाणार. त्यामुळे आता 2000वरील व्यवहार करणं महागणार आहेत. हा दावा अत्यंत महत्वाचा आहे, कारण UPI द्वारे अनेक जण 2000 पेक्षा जास्त व्यवहार करतात. आधीच महागाई वाढत चालली आहे, त्यात आता UPI वरही GST लागत असल्यानं नक्कीच भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत केंद्र सरकारकडून माहिती मिळू शकते, त्यामुळे आमच्या टीमनं याबद्दलची माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. UPI व्यवहारांवर GST आकारणी संदर्भात कुठलाही प्रस्ताव नाही. 2000वरील व्यवहारावर GST लावलेला नाही. दावे तथ्यहीन असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण आहे. असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत 2000वरील UPI व्यवहारांवर GST लावणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.